हे आहेत अकाल शयनाचे. अवेळी झोपण्याने काय होतंय ते आयुर्वेदात कसं सांगितलंय ते सांगते. अकाल शयनात मोह ज्वरस्तैमित्य पीनसा शिरोरुग शोफरुल्हास स्त्रोतोरोध अग्निमंतता. अष्टांग हृदयात याचे वर्णन आलेले आहे. अवेळी झोपल्याने काय होतं ते आता ह्या श्लोकात सांगितलं ते एक्सप्लेन करते. मोह म्हणजे आळशीपणा वाटणे, ग्लाणी येत राहणे, चक्कर आल्यासारखं वाटणे, ज्वर अंगात कणकण वाटणे, स्थैमित्य आळशीपणा किंवा स्तब्धता, पीनसहा दीर्घकालीन सर्दी राहते, शिरोरुक कायम डोकेदुखीचा अधूनमधून त्रास होत असतो, तसेच अग्निमंदता भूक न लागणे, स्त्रोतोरोध जे शरीरात वेगवेगळे स्त्रोत असं सांगितलेलं आहे जी मोठ्या मोठ्या अवयवांपर्यंत जात असतात तिथे स्त्रोतरोध उत्पन्न होतो म्हणजे अवरोध होतो आणि तसे त्या संदर्भातले व्याधीही होतात. तसेच सर्वांगावर शोफ म्हणजे सूज येत असते, मळमळ होते. टाळायचं असेल तर आपल्याला वेळेवर झोप घेणं आवश्यक आहे. रात्री निसर्गाच्या नियमांनुसार रात्री झोप घेणे, दिवसा न झोपणे हे निसर्गानुरूप आहे. याला अपवाद आहे ग्रीष्म ऋतूचा. तुम्ही ग्रीष्म ऋतूत दिवास्वाप म्हणजे वामकुक्षी थोडा वेळाकरता झोपू शकतात. इतर ऋतूंमध्ये फक्त लहान बालके, गर्भवती स्त्रिया आणि आजारी व्यक्ती यांना शास्त्रामध्ये झोपण्यास सुचवलेले आहे.